अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तर मौन अमावस्या म्हणजे काय, तर 2026 ची पहिलीच अमावस्या आहे मौन अमावस्या. ती आहे 18 तारखेला. तर ह्या मौन अमावस्या म्हणजे आपल्याला मौन व्रत धारण करायचं. त्या दिवशी आपल्याला कोणाशी बोलायचं नसतं, संवाद साधायचा नसतो, संयम ठेवायचा असतो असं. तर आपल्याला ह्या दिवशी काय उपाय करायचे, कोणत्या सेवा करायची हे आज आपण पाहणार आहोत. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद घालायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे, पंचगव्य असेल तर पंचगव्य टाका. अशा हे सगळं टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे, छान अशी सुशोभित व्हायचं आहे. त्यानंतर आपल्या महिलांच्या मनात वाईट विचार असतात. आमुष्य म्हटलं की आपण घाबरून जातो. आपल्या घरात वाईट विचारांचं आपल्या मनात घर केलेलं असतं, की आमुष्य आहे, हे असं आहे, हे तसं. आपण असे बरेच विचार करत असतो महिला. मग यासाठी आपण हळद टाकून अंघोळ करायची, नाहीतर मग आपण गोमूत्र टाकून अंघोळ करायची. त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठा, मेन उंबरठा स्वच्छ करायचा आहे. छानच हळदीचं लेपन करायचं आहे. आणि त्या दिवशी आपलं घर अख्खं जाळा जमाट असेल त्या काढून टाकायच्या आहेत. पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. लादीही हळदीचं पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून पुसून घ्यायचे आहे छान प्रकारे. त्यानंतर आपल्याला आपला देवारा स्वच्छ करायचा आहे. आपला देवर आपल्या जे आपण ते ड्रॉवर असतो, आपल्या महिलांना सवय असते ग्रंथ ठेवण्यासाठी आपण नेहमी ड्रॉवर देवघर करून घेत असतो. एक सगळं व्यवस्थित टापटीप राहण्यासाठी. अशा प्रकारे त्यासाठी आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे आपल्याला अमावस्येच्या दिवशी. त्यानंतर आपल्या देवांना असे पंचामृताने स्वच्छ अंघोळ घालायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्या दिवशी आपला विशेष म्हणजे आपल्या पितरांची सेवा आपल्याला करायची आहे अमावस्येच्या दिवशी. तर पितरांची कोणती सेवा करायची, ते नित्यसेवेच्या बुक मध्ये 171 पान नंबरवर पितृस्तोत्र आणि पितृसूक्त असे दोन पाठात त्याचं आपल्याला पठण करायचं आहे. आणि ते पठण आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून करायचं आहे. दक्षिणेकडे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ते पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आसन हे पितराचं वेगळंच ठेवायचं आहे. उठायचं, हात पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची, नित्यकर्म करून घ्यायचे. त्यानंतर आपले देव स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला आपली पंचोपचार पूजा वगैरे करून घ्यायची. आणि पितराची अमावस्येच्या दिवशी पितराची सेवा करणं खूप विशेष महत्वाची सेवा आहे. खरंच आपले पितृ खुश तर आपण खुश असतो, कारण पितरांना खरंच खुश ठेवणं लय गरजेचं आहे. आपण अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी सेवा करा आणि आपल्या पितरांचा फोटो हा आपल्या घरात पाहिजे आणि फोटो हा दक्षिण दिशेला लावावा पितरांचा. आणि त्या दिवशी आपण पितरांना छान असे आपल्या पितरांच्या फोटोला हार वगैरे घालावा, नैवेद्य वगैरे दाखवावा. 12 वाजता तुम्ही नैवेद्य दाखवा देवी भाताचा, काळे तीळ टाकून अमावस्येच्या दिवशी. हे दर अमावस्येला शक्यतो करा. आणि ज्यांचे आई वडील वारले त्यांनी अमावस्येच्या दिवशी खरंच उपवास करा. 1 महिन्यातून एकदा का होईना पण अमावस्येला उपवास करा आपल्या आई वडिलांसाठी. अशा प्रकारे आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्या घरात नारळ उतारा करा, घरावरनं नारळ ओढून टाका. त्यानंतर कोण आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरनंही तुम्ही नारळ उतारा करू शकता, कोण पण लेकरांवरनंही तुमच्या करू शकता. एक 15 आपला एक 25-30 रुपयाचा नारळ महिन्याला आपल्या मुलांवरनं जर उतरून टाकला तर आपल्या मुलांना आजारी होत नाही, आपली मुलं आजारी पडत नाही, वाईट दृष्टी त्यांच्यावर पडत नाही. अशा प्रकारे आपल्या घरातून कोण आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरनं पण नारळ उतरून टाका अमावस्येला. आपल्या घरांवरनं टाका, आपल्या गाड्यांवरनं टाका. खूप शुभ मानलं घेतलं गेलं आहे शस्त्र. खरंच शास्त्रानुसार हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्याच पाहिजे. त्यानंतर आपण अमावस्येच्या दिवशी कालभैरव अष्टक आपल्या घरात घ्या. तुमच्याकडे कालभैरव अष्टकाचं म्हणजे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही अमावस्येच्या दिवशी दर्शन घ्या. त्यानंतर आपल्याला ह्या दिवशी पितरांच्या नावाने दान करायचं असतं, हिरण्यदान. ते तुम्ही करू शकता. ते म्हणजे काय, तर आपल्याला जानवं, दुधाचे पदार्थ आपल्याला शिधा ब्राह्मणाला द्यायचा असतो. शुभ म्हणजे पवित्र व्यक्तींना आपल्याला दान करायचं असतं. तर ब्राह्मण लोकांना आपल्याला दान करायचं असतं त्या दिवशी पितरांच्या नावाने. आणि त्यानंतर आपण आपल्या दारात संध्याकाळी कालभैरव अष्टक घ्या आपल्या घरात. त्यानंतर संध्याकाळी आपल्या दारात पंथी घ्या, पंथीत तांदूळ टाका आणि भीमसेन कापूर आपल्या दारात जाळा. आणि भीमसेन कापराचे खूप फायदे आहेत. म्हणजे आपल्या घरातील निगेटिव्हिटी नष्ट होते, पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते. आपल्या घरात सतत पॉझिटिव्हिटी राहावी म्हणून आपण या सेवा करायच्या असतात. त्यानंतर या दिवशी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. शनी मंदिरात जाऊन पण तुम्ही तिळाचा दिवा लावा. काळे तीळ आपल्याला व्हायचे आहेत, असं दर्शन घ्यायचं आहे. त्या दिवशी आपल्या तुळशी समोर छान असा दिवा लावायचा आहे. आपल्या घरातली गरिबी नष्ट होते आणि दुःखाचे सुखाचे दिवस येतात. खूप पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरात सगळ्या सेवा केल्यानंतर. आपल्याला त्यावर आपण पिवळ्या मोहरीची पण सेवा करू शकतो. खूप सेवा आहेत अमावस्येच्या दिवशी. त्यानंतर आपल्याला एक नारळ अमावस्येच्या दिवशी घरात ठेवायचा आहे. त्याच्यावर आपल्याला पूर्ण 1 महिनाभर दुसऱ्या अमावस्या येईपर्यंत रोज संध्याकाळी 7 कापूर आपल्याला त्याच्यावरती जाळायचे असतात. ही पण खूप प्रभावशाली सेवा आहे. खरंच सगळ्यांनी करून बघा. खूप छान छान सेवा आहेत अमावस्येच्या दिवशी. आणि पितरांची सेवा विशेष सर्वांनी करा आपल्या घरात. आणि अमावस्या म्हणजे घाबरून जायचं नाही. वाईट विचार कोणते मनात आणायचे नाही. आपण ना निस्वार्थपणे सेवा करायच्या.
अमावस्येच्या दिवशी पण जर असं मनात वाईट विचार नाही आणायचे, निगेटिव्हिटी नाही आणायची. या दिवशी तुम्ही घराला ना कोळ पण बांधू शकता. आपल्याला बाजारातून कोळ कसं बांधायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बाजारातून स्वच्छ कोळ आपल्याला आणायचा आहे, देठवाला कोळ आणायचा आहे. ते आपल्याला मस्त स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे. देवसमोर देवघरासमोर आपल्याला पाठ ठेवायचा आहे, स्वच्छ कपडा हातरायचा आहे, त्याच्यावर आपल्याला ते कोळ ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला अष्टगंधाने ओम काढायचा आहे आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मध्ये त्या दोघांच्या मध्ये आपल्याला काळ्या रंगाची रेष मारायची आहे कोळावरती. आणि अशा प्रकारे आपल्याला पंचोपचार धूप दीप आपल्याला ओळून घ्यायचं आहे कोळाला. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फुल व्हायचं आहे आणि कोळ हे लाल कपड्यात बांधायचं आहे आपल्याला. कोळामध्ये ना खूप निगेटिव्हिटी शोषण्याची ताकद असते आणि त्याच्याने आपल्या घरातून खूप निगेटिव्हिटी दूर होते. नजर आपल्या घराला कोणाची नजर लागली असेल वाईट तर ती आपल्या घरातली निघून जाते. आणि कोळ तुम्ही म्हणसान ताई आमचं कोळ 8 दिवसात खराब झालं, 2 दिवसात खराब झालं. कारण आपल्या घरात जर जास्त निगेटिव्हिटी असेल, जास्त आपल्या घरावरती वाईट दृष्टी असेल, तर ते जाण्यासाठी लवकर कोळ खराब होतं. आणि ते तुम्ही कोळ खराब झालं ना थांबवायचं नाही. परत दुसऱ्या अमावस्या नसेल तर शनिवारी तुम्ही कोळ आपल्या घराला बांधू शकता. जशी सेवा करून आपण परत ते कोळ बांधायचं आपल्या घराला. तर ते पण जर सारखंच जर खराब होत आपल्या घरात खूप निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाण्याची ताकद कोळ करत आहे म्हणजे काम कोळ करत असतं. त्यानंतर ते कोळ खराब झालेलं आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा मग आपल्या निर्मलला टाकून द्या. त्यानंतर आपण अमावस्येला कोळ आपल्या घरात लावा आणि अशा आपल्या प्रवेशद्वारावरती आपल्याला लावायचं आहे जेणेकरून आत बाहेर जाताना लोक आपल्याला त्याच्या खालनं आले पाहिजे व येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर ही त्याच्यावरती पडली पाहिजे कोळावरती. कुठं तुमचा बिझनेस असेल, कुठं तुमचा धंदा असेल तिथेही तुम्ही कोळ बांधू शकता. खरंच कोळाचे पण खूप फायदे आहेत आणि खरं ते ज्या तुमच्या घरातले दोष नष्ट होतील, निगेटिव्हिटी बाहेर जाईल, दृष्टी कमी म्हणजे वाईट दृष्टी कमी होईल, तेव्हा ते कोळ ना सारखं खराब नाही होत. मग ते वर्षभर टिकतं. पण जेव्हा जास्त प्रकारे ते आपल्या घरात निगेटिव्हिटी असते ना, तेव्हा ते सारखं खराब होत असतं. एकदा निगेटिव्हिटी नष्ट झाली ना, की ते आपल्या आपोआप वर्षभर ते कोळ खराब नाही होत कोळ. आणि ते आपल्याला मोठी अमावस्या असो, मोठी अमावस्या असू दे, आपली दिवाळी अमावस्या असू दे, त्या दिवशी आपल्याला ते चेंज करायचं असतं. अशा प्रकारे कोळाची सेवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया अशीच एक सेवा घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ.